हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण सराव संच 2.2 म्हणजे 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.2 मध्ये राहिलेले गणित बघणार आहोत. चला मग प्रश्न क्रमांक 6 प्रश्न अगोदरच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. इथून आपण प्रश्न क्रमांक 7 पासून बघणार आहोत. त्यांनी वर्ग समीकरण दिलेला आहे. काय दिलंय? वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे समीकरण दिलेले आहे. हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी कृती दिलेली आहे. ती कृती पूर्ण करायची आपल्याला. ओके, त्याने काय दिलेलं आहे? वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून x कंसात अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून x बरोबर किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2 म्हणून वर्ग समीकरणाची मुळे आणि वजा वर्गमुळात 2 अशा. ओके, तर मग त्यांनी काय दिलेलं आहे? समीकरण दिलंय वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 असं दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? हे समीकरण, हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. अवयव पद्धतीने सॉल्व्ह करताना आपण काय करतो? इथं जो काय a आहे आणि इथं जो काय c आहे त्यांचा गुणाकार बघतो आपण. गुणाकार काय येणार? मग आपण इथं सॉल्व्ह करूया. ओके, इथं काय आहे? 2 वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 म्हणजे याची आणि यांचा गुणाकार करायचा आहे. वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय? 2. याचा अर्थ काय होणार? यांचा गुणाकार काय येणार? फक्त 2. 2 गुणिले 5. 5 दोणे काय उत्तर येणार? 10. मग यांचा गुणाकार काय आला? याचा आणि याचा गुणाकार आला 10. मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ज्याचा गुणाकार 10 येणार. अधिक आहे म्हणजे अधिक 10 आहे म्हणजे त्यांचा दोन्ही ज्या संख्या असतील त्यांचा जो साइन असेल तो समान असेल. ओके, आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 7 आला पाहिजे. 7 अधिक 7 आहे म्हणजे दोन्ही संख्यांचा चिन्ह अधिकच असणार आहे. ठीक आहे, अशा कुठल्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 10 येतो आणि त्यांची बेरीज 7 येते? त्या संख्या 5 आणि 2च असतील. 5 दोणे 10 आणि 5 अधिक 2 बरोबर 7. म्हणजे इथं काय येणार? 5 आणि 2 अशा दोन संख्या आहेत. ठीक आहे, आता मी काय करते? इथं काय लिहिते? पहिल्यांदा त्यांनी आपल्याला फोड करून मिळालेल्या संख्या कुठल्या असतील? 5 आणि 2 अशा संख्या असतील. अधिक 5 आणि अधिक 2. मग त्यांनी काय दिलंय? वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x डिवायडेशन आपण कशामध्ये करणार आहोत? 5x अधिक 2x. इथं काय लिहिणार मी? 5x अधिक 2x. आता वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5x यांच्यामध्ये कॉमन काय असणार आहे? x. तो x मी बाहेर काढला. मग राहिलं काय? वर्गमुळात 2x अधिक 5 हे राहिलं. बाकीचं बाहेर कॉमन असणार आहे. x बाहेर आलं. आता अधिक लिहिलंय वर्गमुळात 2. आता ह्यांच्यामध्ये काय असणार आहे? 2x अधिक 5 वर्गमुळात 2. ह्या दोघांमध्ये कॉमन काय असणार आहे? 2 म्हणजेच काय आहे? 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 आहे इथं. 1 वर्गमुळात 2 बाहेर काढला. मग राहणार काय आतमध्ये? वर्गमुळात 2x राहणार. 1 वर्गमुळात 2 बाहेर गेला. राहिला काय? वर्गमुळात 2x अधिक 5 वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 बाहेर आलेला आहे. मग राहिला काय? 5. हे दोन्ही कंस समान आहेत. समान आहे म्हणून कॉमन बाहेर काढला. मग राहिला काय? वर्गमुळात 2x अधिक 5 आणि याच्यामध्ये काय येणार? x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून मी काय लिहिणार आहे इथं? वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर काय येणार इथं?
आता ह्याचं इथं कसं लिहिते मी, इथं लिहिते सॉल्व्ह करते, तुम्ही लक्ष द्या. इथं काय असणार आहे, वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0. म्हणजे x बरोबर काय होणार, 5 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, -5 होणार. -5 आणि इथं वर्गमुळात 2 काय आहे, भागिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, सॉरी गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, आणि वर्गमुळात 2 इथं गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, भागिले 2 होणार. ठीक आहे. व आता -5 आणि -5 छेद ह्याची किंमत किती मिळाली आहे, -5 छेद वर्गमुळात 2. आता ह्याच्यामध्ये काय आहे, x बरोबर वर्गमुळात, ह्याचं काय आहे, x अधिक वर्गमुळात 2. मग x अधिक वर्गमुळात 2 लिहिल्यावर काय होणार, बरोबर 0. मग x राहिला, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 इकडे आल्यावर काय होणार, वजा वर्गमुळात 2. म्हणून x बरोबर वर्गमुळात 2 आणि x बरोबर काय होणार, -5 छेद वर्गमुळात 2. म्हणून वर्ग समीकरणाचे मुळे काय असणार आहेत, -5 छेद वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 ही या वर्ग समीकरणाचे मुळे आहेत. समजलं तुम्हाला? समीकरण 7. आता प्रश्न क्रमांक 8 बघणार आहोत. 8 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6 x अधिक 2 बरोबर 0. हे समीकरण दिलेले आहे, हे वर्ग समीकरण दिलेले आहे आणि त्याला आपल्याला सोडवायला सांगितलेले आहे. वर्ग समीकरण दिलेले आहे आणि त्या वर्ग समीकरणाला आपल्याला अवयव पद्धतीने सॉल्व्ह करायला सांगितलं. मग कसं सॉल्व्ह करतो आपण, इथं काय आहे, 3 आहे आणि इथं काय आहे, a ची किंमत 3 आहे आणि c ची किंमत 2 आहे. मग यांचा गुणाकार काय येणार आहे, इथं येणार, पहिल्यांदा समीकरण लिहिते, 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता काय येणार, 3 गुणिले 2 बरोबर काय आहे, 3 गुणिले 2 बरोबर 6. अशी कुठली संख्या आहे ज्याचा गुणाकार इथं अधिक 6 आहे. अधिक 6 म्हणजे दोन्ही संख्यांचं चिन्ह समान असणार आहे. गुणाकार प्लस मध्ये येते म्हणजे दोन्ही संख्यांचं चिन्ह समान, आणि बेरीज काय आले पाहिजे, वजा 2 वर्गमुळात 6. म्हणजेच इथं बेरीज जर वजामध्ये आहे, चिन्ह दोघांचे समान आहेत पण बेरीज वजामध्ये आहे, म्हणजे दोन्ही संख्यांचं चिन्ह वजामध्ये असणार आहे. म्हणून त्या संख्या कुठल्या आहे, गुणाकार 6 आणि बेरीज 2 वर्गमुळात 6. मग अशा संख्या कुठल्या असणार आहे, वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6. वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 बरोबर काय येणार, फक्त 6 × 36. 36 कशाचा आहे, वर्ग 6चा वर्ग आहे, म्हणजेच वर्गमुळाच्या बाहेर 6 म्हणजे 6च येणार आहे उत्तर. आणि त्यांची बेरीज काय येणार आहे, वर्गमुळात 6 अधिक वजा वर्गमुळात 6 अधिक वजा वर्गमुळात 6 बरोबर काय येणार आहे, 2 वेळा वर्गमुळात 6. म्हणजे हा उत्तर येते तुमचा. ठीक आहे. मग ती कुठली संख्या असणार आहे, दोन्ही संख्या वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. म्हणून मग मी इथं काय लिहिणार आहे, 3 वेळा x वर्ग वजा 2 वेळा वर्गमुळात 6 म्हणजेच काय, वर्गमुळात 6 वेळा x आणि वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे, हे समजलं. आता काय करूया, कॉमन काय निघणार आहे याच्यामध्ये, इथं काय असणार आहे, 3x वर्ग वजा 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 हे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये काय आहे, 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x. मग मी काय करते, 3चं रूपांतर काय करू शकते, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. म्हणजेच 3चं रूपांतर काय करू शकते मी, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 जे केलेलं आहे. म्हणजे 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9. आणि 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. म्हणून मी वर्गमुळात 9 म्हणजेच 3 असं लिहू शकते. म्हणजे 3चं डिवायडेशन कशामध्ये करू शकते, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. x वर्ग आणि वर्गमुळात वजा वर्गमुळात 6x म्हणजे 3 दुणे 6 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 x. हे समजलं तुम्हाला, ह्याचं रूपांतर कसं केलं, 3चं रूपांतर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 x वर्ग वजा 6चं रूपांतर कशामध्ये केलं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 दुणे 6 x वजा 6चं रूपांतर सुद्धा काय करणार, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x अधिक 2चं रूपांतर इथं अधिक लिहिते, अधिक 2चं रूपांतर काय करणार आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0. आता यांचा विचार करूया आपण. याच्यामध्ये कॉमन काय आहे,
वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 x, म्हणून मी काय लिहिते इथं, इथं काय लिहू शकते, वर्गमुळात 3 हा कॉमन काढला आणि x सुद्धा कॉमन आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, वर्गमुळात 3 एक x बाहेर गेला म्हणजे राहिला सिंगल x, वजा इथला वर्गमुळात 3 इथं बाहेर आला आणि x सुद्धा बाहेर आला, राहिला काय, वर्गमुळात 2. ठीक आहे, वजा आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, वर्गमुळात 2 कॉमन आहे, म्हणजेच वर्गमुळात 2 बाहेर काढला, राहिला काय, वर्गमुळात 3x. आता इथं बाहेर वजा आहे म्हणून अधिकचं रूपांतर मध्ये कशामध्ये होणार, वर्गमुळात वजा वर्गमुळात 2 मध्ये होणार. ठीक आहे, बरोबर 0. आता हे दोन्ही कंस समान आहेत, वर्गमुळात 3x वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. मग ते एका साईडला लिहिते, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2, आणि दुसऱ्या कंसात काय येणार, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून मी काय लिहू शकते, आपण काय लिहूया, वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0, किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून इथे काय येणार, x आता वजा 2 वजा वर्गमुळात 2 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर अधिक वर्गमुळात 2 होणार. 3 इथं गुणिले इकडे आल्यावर काय होणार, भागिले होणार, किंवा x लिहिला मी इथं, इथं पण वजा वर्गमुळात 2 इकडे आल्यावर अधिक होणार, इथं 3 गुणिले इकडे आल्यावर होणार भागिले. हेच तुमची उत्तर आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो, 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 ची मुळे किती आहेत, वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आहेत. ठीक आहे, समजलं कसं केलं ते. 3 म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. ओके, इथं 2चं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, आणि 6चं वर्गमुळात 6चं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे आपण, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. ठीक आहे, हे लक्षात राहण्यासाठी राहू द्या. समीकरण 7 समजला असेल, प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 समजला. आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रश्न क्रमांक 9, 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. समीकरण काय दिलंय, 2m m वजा 24 बरोबर 50. आता हा m 2m बाहेर आहे, मग मी काय करते, 2m ने कंसाला गुणते, म्हणजे 2m गुणिले m वजा 2m गुणिले 24 बरोबर 50. 2m गुणिले m म्हणजे किती वेळा m आहे, m गुणिले m म्हणजे m चा वर्ग, 2m वर्ग वजा 2 गुणिले 24 बरोबर 48 m, आणि बरोबर अधिक 50 इकडे आल्यावर काय होणार, वजा 50 होणार बरोबर 0. आता हा आपल्याला वर्ग समीकरण आलेला आहे, ह्या समीकरणाला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्याच्यानुसार काय करतो आपण, a ची किंमत 2 आहे आणि c ची किंमत 50 आहे, म्हणजे काय होणार, 2 गुणिले वजा 50, यांची किंमत किती येणार, 50 दुणे 100, पण चिन्ह काय असणार आहे, वजा. वजा चिन्ह आहे म्हणजे दोन्ही एक अधिक संख्या असेल आणि एक वजा संख्या असेल, आणि यांची बेरीज किती येते, वजा 48, म्हणजे मोठ्या संख्येचा चिन्ह वजा असणार आहे. असे कुठले संख्या आहे ज्यांचा गुणाकार 100 येतो आणि बेरीज किंवा वजाबाकी 48 येते. अशी 50 आणि 2 वजा 50 आणि अधिक 2 यांचा गुणाकार वजा 100 येतो आणि वजा 50 अधिक 2 यांची वजाबाकी वजा 48 येते. तीच संख्या इथे टाकायची आहे. मग 2m वर्ग वजा 48 ला
फोड करायची. 48चं काय होणार? वजा 50m अधिक 2m वजा 50 बरोबर 0. 2m वर्ग अधिक 2 पुढे घेते 2m वजा 50m वजा 50 बरोबर 0. कॉमन काय आहे? 2m कॉमन आहे म्हणजे 2m. m अधिक इथं सगळं गेलेलं आहे या साईडला, बाहेर आलेलं ब्रॅकेटच्या वर. मग राहिलं काय? 1 वजा कॉमन काय इथं? 50. मग राहिलं काय? m वजा बाहेर आहे, वजा चिन्ह बाहेर आहे, मग कंसाच्या आतली चिन्ह चेंज होणार. मग वजाचं काय होणार? अधिक 50 बाहेर आलं. मग राहिलं काय? 1. दोन्ही ब्रॅकेट समान आहेत. m अधिक 1 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 वेळा m वजा 50 बरोबर 0. म्हणून m अधिक 1 बरोबर 0 किंवा 2 वेळा m वजा 50 बरोबर 0. म्हणून m बरोबर अधिक 1 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर होणार वजा 1 किंवा वजा 50 दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार अधिक 50. 2 गुणिले आहे, इकडे आल्यावर होणार भागिले. आता 2ला 50 ने भागल्यावर काय उत्तर येणार? 25. म्हणून m बरोबर वजा 1 किंवा m बरोबर 25 हे तुमचे मूळ आहेत. म्हणून 2m कंसात m वजा 24 बरोबर 50 चे मूळ काय असतील? वजा 1 आणि 25 आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. सोपा आहे प्रश्न क्रमांक 9. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय आहे? 25m वर्ग बरोबर 9. हे समीकरण दिले आहे. 25m वर्ग बरोबर 9 हे दिलेलं आहे. मग याचं रूपांतर कशामध्ये करणार आहे मी? 25m वर्ग अधिक 9 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर वजा 9 होणार बरोबर 0. मग इथं कशाचा वापर करणार आहे मी? 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. म्हणजे मी 25 च्या ऐवजी काय लिहिणार आहे? 5m कंसात वर्ग वजा 9 कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग. म्हणजे मी 3चा वर्ग असं लिहू शकते. इथं कशाचा वापर करणार आहे? a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b चा वापर करू. या सूत्राचा वापर करणार आहोत आपण. म्हणून मग इथं काय लिहिणार आहे? a च्या ऐवजी काय 5m आहे आणि b च्या ऐवजी काय असणार आहे? 3 असणार आहे. मग एका कंसामध्ये काय येणार आहे? 5m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात येणार आहे 5m वजा 3 बरोबर 0. म्हणून 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. मग 5m अधिक 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार वजा 3 किंवा 5m वजा 3 दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार अधिक 3. अधिक लिहायची गरज नाही. म्हणून m ची किंमत किती येणार? वजा 3 गुणिले 5 इकडे आल्यावर होणार भागिले किंवा गुणिले 5 इकडे आल्यावर होणार भागिले. मग किंमत किती आली? वजा 3/5 आणि अधिक 3/5 हे किंमत आलेली आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो? 25m वर्ग बरोबर 9 चे मूळ वजा 3/5 आणि फक्त अधिक 3/5 आहे. समजलं? आपण इथं सूत्राचा वापर केलेला आहे. या सूत्राचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 तुमच्या लक्षात आला असेल.
आता आपण प्रश्न क्रमांक 11 बघूया. काय आहे? 7 वेळा m वर्ग बरोबर 21 वेळा m. समीकरण लिहायचं 7 वेळा m वर्ग बरोबर 21 वेळा m. म्हणून मग आपण काय करू शकतो, इथं 21 वेळा m बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊया. म्हणजे 7m वर्ग अधिकचं काय होणार, वजा 21m बरोबर काय येणार, 0. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 7 कॉमन आहे. म्हणून मग 7 घेतला कॉमन आणि m सुद्धा येणार m. कंसात काय राहणार, m वर्ग नाही, वर्ग घेतला, एक बाहेर घेतला म्हणजे फक्त m वजा 7ने 21 ला भागल्यावर 7 त्रिक 21 म्हणजे याच्यामध्ये काय येणार 3, कारण 7 ऑलरेडी बाहेर आहे. मग 7m कंसात m वजा 3m तर बाहेर गेलेला आहे बरोबर 0. म्हणजेच इथं काय आहे, 7m वर्ग म्हणजे m गुणिले m वजा 21 म्हणजे 7 गुणिले 3 वेळा m बरोबर 0. मग हे 7 कॉमन आहे ते बाहेर काढलं, एक m कॉमन आहे ते बाहेर काढलं, राहिला काय फक्त m वजा 3 कंस पूर्ण बरोबर 0. म्हणजेच काय, इथं काय लिहू शकतो, म्हणून 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0 असं लिहू शकतो. म्हणून m ची किंमत काय येणार आहे, 0/7 किंवा m बरोबर वजा 3 इकडे आल्यावर होणार अधिक 3. मग 0/7 म्हणजेच काय येणार, उत्तर 0च असणार आहे किंवा m बरोबर 3. हे तुमचे उत्तर आहेत, म्हणजे हे मूळ आहेत. म्हणून मग आपण काय लिहू शकतो, 7m वर्ग बरोबर 21m ची मुळे किंवा चे मूळ किती आहेत, 0 आणि 3 आहेत. समजलं? प्रश्न क्रमांक 11 समजला असेल, छोटा आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, m वर्ग वजा 11 बरोबर 0. m वर्ग वजा, आता इथं 11चं काय आहे, 11 कशाचाच वर्ग नाहीये, म्हणून मी काय करते, 11च्या ऐवजी मी काय लिहिते, वर्गमुळात 11 चा वर्ग. म्हणजे 11 बरोबर काय लिहू शकते मी, वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 म्हणजे 2 वेळा आहे ना, म्हणून मी काय लिहिते, वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. मग इथं सुद्धा तोच मगाशी वापरलेला तोच सूत्र वापरायचंय. म्हणून a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b, a वजा b चा वापर करू. या सूत्राचाच वापर करायचा इथे सुद्धा. मग इथं a च्या ऐवजी m वापरणार, b च्या ऐवजी वजा वर्गमुळात 11 वापरणार. म्हणून मी काय लिहू शकते आता इथं, m वर्ग वजा वर्गमुळात 11 चा वर्ग बरोबर काय होणार, m अधिक वर्गमुळात 11 बरोबर ते पुढच्या स्टेपमध्ये m अधिक वर्गमुळात 11 व m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणून काय लिहू शकते मी, m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणून काय लिहू शकते, m अधिक 11 इकडे आल्यावर काय होणार, वजा वर्गमुळात 11 किंवा m वजा 11 इकडे आल्यावर काय होणार, अधिक वर्गमुळात 11. ठीक आहे, अधिकचा होणार वजा आणि वजाचा होणार अधिक. म्हणून आपण काय लिहू शकतो, म्हणून m वर्ग वजा 11 बरोबर 0 चे मूळ वजा वर्गमुळात 11 व अधिक वर्गमुळात 11 आहेत.
समजलं? समीकरण प्रश्न क्रमांक 12 या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10, 11, 12 अशी 6 गणितं बघलेली आहेत आणि इथेच आपला सराव संच 2.2 पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे की आपण जे काही बघितलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते इथं कोपऱ्यामध्ये मांडून ठेवलेल्या आहेत मी. हे असं इकडे लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा आणि प्रॅक्टिस करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.